नमस्कार मित्रांनो, मी महादेव गायकवाड शिक्षण सारथी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत करतो। शिक्षण सेवक बांधवांनो, आजचा व्हिडिओ शिक्षण सेवकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण कोल्हापूर उच्च न्यायालयात जी काही शिक्षण सेवक रद्द संदर्भात याचिका दाखल आहे, त्या याचिकेची पुढील सुनावणी ही 2 एप्रिल रोजी होणार आहे। त्या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी नक्की पहा। तर मित्रांनो, आपणास माहितीच असेल की 12 मार्च रोजी आपली जी काही सुनावणी होणार होती शिक्षण सेवक रद्द संदर्भात कोल्हापूर खंडपीठात जी काही याचिका दाखल आहे, समान काम समान वेतन मिळालं पाहिजे या अनुषंगानं जी याचिका आहे तिची सुनावणी 12 मार्च रोजी वेळेअभावी होऊ शकली नाही। त्यानंतर आपणास तारीख ही 29 जून मिळाली होती, परंतु आपण आपल्या वकील साहेबाच्या माध्यमातून मेन्शन करून ही तारीख जवळची म्हणजे 2 एप्रिल घेतलेले आहे। तर त्या जी काही सुनावणी आहे 2 एप्रिल रोजी त्या दिवशी आपला सुनावणीचा क्रमांक हा 40 आहे। त्यामुळे आपणास पूर्ण आशा आहे की त्या दिवशी निश्चितच सुनावणी होईल आणि काहीतरी पॉझिटिव्ह घडेल। कारण मित्रांनो, आपल्या याचिकेत आणखी सुद्धा सरकारनं आपलं ॲफिडेविट म्हणजे उत्तर दाखल केलेलं नाही। त्यामुळे आपणास लवकरात लवकर कसं उत्तर दाखल होईल यासाठी आपले जे काही कायदेशीर मार्ग आहेत ते आपण वापरणार आहोत आणि त्यानंतर खरी लढाई सुरुवात होईल। कारण मित्रांनो, एक वेळेस उत्तर दाखल झालं त्यानंतर आर्ग्युमेंटला सुरुवात होते आणि मग आपण निकालाच्या जवळ जातो। त्यामुळे सर्वात महत्त्वाचं काय असेल तर सरकारच्या माध्यमातून जे काही आपल्या याचिकेवर म्हणणं किंवा सरकारचं उत्तर आहे, आपल्या ज्या काही मागण्या आहेत याचिकेत की समान काम समान वेतन मिळालं पाहिजे, सर्व शिक्षण सेवकांना जॉईनिंगच्या पहिल्या दिवसापासून फरक मिळाला पाहिजे आणि ज्या काही मेडिकल रजा असतील, मेडिकल सुविधा असतील त्या सर्व शिक्षण सेवकांना मिळाल्या पाहिजेत, या ज्या काही आपल्या मागण्या आहेत त्या मागण्यावर सरकारचं उत्तर ॲफिडेविट दाखल गेल्या 3 सुनावण्यामध्ये झालेलं नाही। आत्ता 2 एप्रिल रोजी आपणास पूर्ण आशा आहे की सरकारचं म्हणणं आणि उत्तर दाखल करेल आणि त्यानंतर खरं म्हणजे आर्ग्युमेंटला सुरुवात होणार आहे। मित्रांनो, लवकर उत्तर दाखल करण्यासाठी आपल्या वकिलाच्या माध्यमातून आपण सर्व प्रयत्न करत आहोत। पवित्र पोर्टल कृती समिती याचिकेवर पूर्ण लक्ष देऊन आणि पूर्ण वेळ देऊन काम करत आहे आणि आत्ता जे काही करता येईल आपल्या याचिकेच्या दृष्टीने ते सर्व पर्याय वकिलाच्या माध्यमातून कायदेशीर मार्गाने आपण करणार आहोत। जर का आपणास पूर्ण आशा आहेच की उत्तर 2 तारखेला दाखल होईल, परंतु काही कारणानं जर झालं नाही तर त्यानंतर काय करता येईल यावर सुद्धा पवित्र पोर्टल कृती समितीने विचार विनिमय वकील साहेबांशी केलेला आहे। त्यामुळे काहीतरी चांगलं आणि पॉझिटिव्ह घडेल आपल्या याचिकेत। कारण शिक्षण सेवकांच्या दृष्टीने हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे आपण कोर्टाला सुद्धा हे निर्देशनात आणून देऊ की हा विषय शिक्षण सेवकांच्या रोजच्या आयुष्याशी निगडीत असल्यामुळे कोर्टानंही हा विषय सरकारला गांभीर्याने घ्या अशी सूचना करावी। यासाठी मेन्शन करायचं असेल आणखी एक वेळेस किंवा नोटीस काढणं असेल, जे काही पर्याय असतील कायदेशीर मार्गाने ते सर्व पर्याय आपण आपल्या याचिकेत वापरणार आहोत आणि शिक्षण सेवकांना लवकरात लवकर कसा न्याय मिळेल यासाठी प्रयत्नशील आहे पवित्र पोर्टल कृती समिती। मित्रांनो, आपण या याचिकेबद्दल काय विचार करता निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपली जी काही 2 एप्रिलला सुनावणी होणार आहे या याचिकेची, तिचा सुनावणी क्रमांक 40 असल्यामुळे आपल्यास पूर्ण आशा आहे की त्या दिवशी सुनावणी होऊन काहीतरी चांगलं घडेल आणि तसे प्रयत्न कायदेशीर मार्गाने सर्व प्रयत्न पवित्र पोर्टल कृती समिती करत आहे। प्रत्येक घडामोडीची अपडेट पवित्र पोर्टल कृती समितीच्या माध्यमातून वकील साहेबांशी शेअर केली जाते किंवा त्यांच्याकडून जे काही इनपुट्स असतात त्यावर काम पवित्र पोर्टल ही करत आहे। तर या याचिकेसंदर्भात काय म्हणणं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। शिक्षण सारथी या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, कारण आपण या चॅनलवर अधिकृत आणि ऑथेंटिक माहिती पाहत असतो। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षण सेवक बांधवांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामचे लिंक दिलेले आहे, ती लिंक सर्वांनी जरूर जॉईन करा। कारण आपण त्या टेलिग्राम चॅनलवर वेगवेगळ्या PDFs या टाकत असतो। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।